जिंतूर शेलू मतदारसंघातील नाशिकमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा स्नेह मेळावा संपन्न। जिंतूर शेलू मतदारसंघ येथील नाशिकमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा स्नेह मेळावा सौभाग्य लॉन्स, पपया नर्सरी, सिग्नल, कुबेर पेट्रोल पंपाजवळ सातपूर, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला। लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट यामध्ये असणाऱ्या पक्षांना चांगलेच यश मिळाले। तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर शेलूमधील माजी आमदार विजयराव भांबळे हे जिंतूर शेलू येथील मतदार बांधव आणि नाशिकमध्ये स्थायिक झालेले समाज बांधवांना सदिच्छा भेट म्हणून विजय भांबळे यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। माजी आमदार नितीन भोसले, बाळाभाऊ निगळ शहराध्यक्ष, नाना महाले प्रदेश नेते, काशीनाथ गाडेकर, बद्रीनारायण बोरवारे मराठा सामाजिक फाउंडेशन, DS कातोरे प्रदेशाध्यक्ष, दत्ता काका पाटील, राजेंद्र काका, रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, कांबळे अभिजित, केंद्रे ताई, प्रवीण चव्हाण, अशोक प्रधान, शिवराम कदम, चंद्रकांत गाडेकर, रुपेश ठोंबरे यांच्यासह जिंतूर शेलू मतदारसंघातील नाशिकमध्ये स्थायिक झालेले समाज बांधव या स्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या सर्व मान्यवरांचा या मेळाव्याचे आयोजक रुपेश भाऊ ठोंबरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जिंतूर शेलू या गटातून विजयराव भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटामधून निवडणूक लढवणार असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिंतूर व शेलू मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी स्नेह मेळाव्यास आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची देखील मेजवानी ठेवण्यात आली। या मेळाव्याच्या वेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने विजयराव भांबळे यांना शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। व त्यांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम आज नाशिक नगरीमध्ये आपण घेतोय आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आताच मार्गदर्शन करून आपल्याला गेले, नाशिक मधील माजी आमदार सन्मान्य नितीनरावजी भोसले साहेब, ज्यांचा काल परवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला, असे नाना महाले साहेब, शहराचे अध्यक्ष बाळाभाऊ निगळ, आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विश्वनाथजी राठोड, आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी काका लहाने, बद्रीनाथरावजी बोखारे, मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे ते अध्यक्ष DS कातरेजी, दत्ता काका पाटील, बाळासाहेबजी जाधव, रामरावजी उबाळे, मनीषाताई केंद्रे, प्रवीणजी चव्हाण, अशोकरावजी प्रधान, जीवन आवटे, शिवराम कदम, भागवत बाळटकर, चंद्रकांत गाडेकर, तालुक्याचे आमचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकरजी रोकडे, आमच्या सेलू तालुक्यातून अतिशय चांगलं काम जे नेहमी करतात आमचे रामजी वाघ, उपस्थित सर्वच म्हणजे कैलास महाराज, सर्व आमच्या महिला, आदिनाथ वावळे, सोगरावजी गरगडे, उपस्थित सर्वच आपल्या ह्या पंचक्रोशीमधील गेल्या अनेक वर्षापासून काम करणे सर्व माझे ज्येष्ठ नागरिक, सर्व माझे तरुण सहकारी, नाशिकमध्ये केलं अशा ह्या सगळ्या तरुणांना मनापासून शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाव सोडून येऊन करणं सोपं नाही, आपल्या गावात तर कोणी काही करत, पण गाव सोडून येऊन एखाद्या शहरामध्ये टेकायचं ही काही सोपी गोष्ट नाही। त्या कष्टातून हे जे काय तुम्ही एक मोठं पर्व उभं केलं, खऱ्या लोक केले, त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे। चांगल्या प्रकारची MIDC झाली पाहिजे, चांगल्या प्रकारची टेक्सटाईल पार्क झाली पाहिजे, असे अनेक प्रकल्प आणण्याचं काम पुढच्या काळात मी व माझे सर्व सहकारी करतील, अशा प्रकारचा शब्द मी आजच्या कार्यक्रमात शेवटी आपल्या भागातल्या लोकांना कुठेतरी काम लागलं पाहिजे, ही भूमिका आम्हाला पुढच्या काळात घ्यायची। आज जो आपण हा मेळावा ठेवलाय, हा मेळावा ठेवण्याचं एकच कारण आहे की तुम्ही आणि आपण एका घरात राहतो,
एकत्र राहतो, पण कुठंतरी आपण, तुम्ही इथं राहता, आम्ही आपल्या मतदारसंघात राहतो आणि आपल्या भेटीगाठी होत नाही. म्हणून फक्त आणि फक्त आज आपल्या एकमेकाच्या भेटीगाठी व्हाव्या, आपल्या एकमेकाला आपली ओळख व्हावी आणि आपण आपले एकमेकासोबत सुख-दुःख, एकमेकांना सुख-दुःख सांगावं, यासाठी साहेबांना मुद्दाम हा आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आदरणीय भांबळे साहेबासारखा नेता भेटला, जो नेता सामान्यात राहून सामान्याचे प्रश्न गाठ घेतो, जो नेता फक्त सुखात आणि कुठंतरी हाय बाय करायला नाही, व्हॉट्सअप फेसबुकला नाही, तर जो नेता आपल्या सुखादुखात खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभा राहतो. आपल्या कुटुंबावर जर एखादी वेळ आली, एखादी घटना घडली, तर सगळ्यात अगोदर जर कोण उभं राहत असेल तर आदरणीय भांबळे साहेब उभे राहते. आज तुम्ही बघत असाल, आज सगळीकडे खूप वेगळं वातावरण आहे. सगळीकडे वाद विवाद, कुठंतरी पैशाचा व्यवहार असा तसा होतो. आज तुम्ही बघा, निष्ठेला कमी महत्व आहे, पण आदरणीय भांबळे साहेबांना नेहमी काम करत असताना, आज तुम्ही, आपण खूप वर्षापासून साहेबांना ओळखतो, पण साहेबांना कधीही फुल टाइम राजकारण केलेलं नाही. साहेबाचं काम हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं काम आहे. हे मी सांगत नाही, तर मी खूप वेळची इथं आले साहेब, 4 वाजल्यापासून मला भेटलेले सगळे बंधू आणि भगिनी सांगत आहेत की साहेबाचं समाजकार्य किती मोठं आहे आणि हे समाजकार्य एवढं मोठं आहे आणि त्याच समाजकार्याचा खंबीरपणे आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आज साहेबांनी एक निष्ठेने पवार साहेबासोबत राहिले आणि साहेबाची निष्ठा बघा, फक्त निष्ठेने सोबत राहिले नाही, तर आदरणीय पवार साहेबांनी जो महाविकास आघाडीचा उमेदवार दिला, त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतानं, तुमच्या आमच्या सगळ्याच्या साथीनं जास्तीत जास्त मतदानानं निवडून आणलं आणि आज आदरणीय खासदार आपण बंडू जाधव साहेब आपल्या लोकसभेचे आपण खासदार म्हणून निवडून आणले. हे निष्ठेचं फळ आहे. तुमच्या मनातील एक स्वाभिमान माजी आमदार विजयराव भांबळे साहेब मंचावर उपस्थित असेल आणि ज्यांनी नुकतंच आपल्याला संबोधित केलं असेल, आदरणीय बाळाजी निगड, बाळासाहेब जाधव, दत्ता काका पाटील, काशीनाथजी गाडेकर, बद्रीनाथ बोखारे, DS कातोरे, राजेंद्र काका, रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, कांबळे अभिजित, केंद्रेताई, प्रवीण चव्हाण, अशोक प्रधान, आवारे जीवन, शिवराम कदम, गाडेकर चंद्रकांत, खरं म्हणजे सगळ्यांचीच नावं या ठिकाणी घेतली पाहिजे आणि साहेबांच्या प्रेमाखातर शेलू जिंतूर या परिसरातील, परंतु आता या ठिकाणी स्थायिक झालेले माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मंचावरील इतर मान्यवर, या मेळाव्यासाठी या शहरामधून वेगवेगळ्या भागातून आपण आलेला आहात आणि खरं म्हणजे एवढ्या लांबून साहेब आले आणि आपण त्या तालुक्यातली लोक त्यांच्याकरता एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात. तुमचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतोय. मला माहिती आहे या कामगार नगरीमध्ये मग सातपूर असेल, सिडको असेल, आपण साधारण 70च्या दशकापासून नाशिक शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये आलेला आहात. अनेक कामगार मंडळी आपल्या 70च्या दशकामध्ये सिडकोची निर्मिती झाली, सातपूरची, आणि
रोजीरोटी करता आपण स्थलांतर केलं आणि या शहरातले आपण नागरिक झालात। सुरुवातीच्या काळामध्ये आजचा दिनांक 10 जुलै रोजी विजय माणिकराव भांबळे माजी आमदार जिंतूर शेलू विधानसभेचे या नाशिक या ठिकाणी स्नेह मेळावा नाशिक जिंतूर शेलू रहिवासीसाठी ठेवला होता। जे काही त्याचे प्रश्न असतील, ज्या काही अडीअडचणी असतील शेतीबद्दल, त्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी 10 तारखेला ठेवला गेला आणि तो कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झाला। साहेबांना जो पाठिंबा हवा लोकांचा तो पूर्ण यशस्वीरित्या पाठिंबा लोकांनी दिला आणि साहेबांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्या कार्यक्रमाचं नियोजनात सर्वांचा मोलाचं योगदान होतं। त्यामध्ये अंगद पिंपळे, रुपेश ठोंबरे, त्याच्यानंतर हरिभाऊ गाडेकर, त्याच्यानंतर बरेचसे आमचे सहकारी होते आणि मेन म्हणजे नाशिक शहराध्यक्ष बाळाभाऊ निगळ यांची पण उपस्थिती होती, नाना महाले, तसेच माजी आमदार नितीन भोसले हे कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती लाभली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडला। धन्यवाद। आज या ठिकाणी जिंतूर शेलू या जिल्ह्यातील नागरिकांचा मेळावा तेथील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे नेते माननीय श्री विजयजी भांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमाला सर्व नाशिक जिल्ह्यातील जे कष्टकरी कामगार महिला वर्ग ज्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील या ठिकाणी आलेले आहे, मूळचे त्या ठिकाणचे पण या ठिकाणी कामानिमित्त आपल्या नोकरी व्यवसाय निमित्त आलेल्या लोकांना भांबळे साहेबांनी या ठिकाणी एकत्र आणून स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला व या नाशिकमधील सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रण केलं। अतिशय उत्साह कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। त्यांना पुढील वाटचालीस मी नाशिक शहर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देतो व एका बाहेर 200-300 किलोमीटर जिल्ह्यातील आमदार असून देखील या ठिकाणी आपल्या लोकांची काळजी ते घेतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हे फक्त शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच कृपाशीर्वादाने या पक्षात होऊ शकतं। कारण निवडणुका येतात जातात, पण निवडणूक या आता सध्या तरी निवडणुका नाही तरी देखील या ठिकाणी आपल्या लोकांची काळजी ते घेतात, म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि मी आमच्या नाशिक शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।